नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता ही जी आपण आंब्याची बाग पाहत आहात, आता ही जी झाडं आपण पाहत आहात ही रत्ना या जातीची आहेत. याला आता मोहर असा सुरू झालेला आहे, म्हणजे अजून कळी उमलायला सुरुवात नाही आहे, परंतु मोहर बऱ्यापैकी सुरू झालेला आहे. आणि आज या बागेला फवारणीचं काम चालू आहे. आणि मित्रांनो, आज या बागेला आपण दुसरी फवारणी घेत आहोत. याच्यामध्ये फवारणीमध्ये आपण 05234 घेतो आहे आणि बुरशीनाशकसाठी कार्बन डेन्झिम आणि मँकोझेब याचं कॉम्बिनेशन घेतो आहे. आणि त्यासोबतच कीटकनाशक म्हणून इनिडा आणि ॲसिफेट पावडर याचं कॉम्बिनेशन देतो आहे. आणि मित्रांनो, या बागेत आपण पाहत असाल याच्यात मोहर अजून उमलायला सुरुवात झालेली नाही, म्हणून ही औषधी आपण घेतो आहे. मोहर जर असता तर कदाचित औषधी बदलावी लागली असती. आणि मित्रांनो, ही जी व्हरायटी आहे रत्ना, ही आमच्या परिसरामध्ये केशर आणि आम्रपालीपेक्षा उशिराच येते. साधारण एक 15 ते 20 दिवसाचा फरक या व्हरायटीचा असतो. या बागेवर याआधी जी पहिली फवारणी घेतलेली होती मित्रांनो, ती आपण 1 तारखेला घेतलेली होती, 1 जानेवारीला. आणि त्याच्यानंतर आता ही दुसरी फवारणी आपण 16 जानेवारीला घेत आहोत, म्हणजे 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी घेत आहोत. आता तिसरी फवारणी जी होईल त्या वेळेपर्यंत मला असं वाटतं की बऱ्यापैकी मोहर उमललेला राहील या बागेमध्ये. त्यावेळेसही मी आपल्याला तिसऱ्या फवारणीचे सुद्धा अपडेट देईल, त्याचाही व्हिडिओ निश्चितच आपल्याला टाकेल. आणि या बागेमध्ये काही ज्या ओळी आहेत आंब्याच्या झाडांच्या, त्या आम्रपाली आणि हुरच्या देखील आहेत.